नमस्कार. हॅलो. हॅलो एव्हरीवन. माय नेम इज ऋषिकेश व्यास अँड आय एम ॲन इंग्लिश ट्रेनर. बरेच दिवसापासून बऱ्याच ऑफलाईन आणि ऑनलाईन कॉम्पिटिटिव्ह इंग्लिशच्या बॅचेस सुरू आहेत आणि त्यात असं लक्षात येतं आहे की इंग्लिश ग्रामरचा जो पोर्शन आहे हा पोर्शन समजून दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करता येतो आहे, परंतु व्होकॅब्लरी पार्ट जो आहे हा पार्ट थोडा दुर्लक्षित होत आहे. म्हणून व्होकॅब्लरी पार्टला कसं कव्हर केलं गेलं पाहिजे, कारण कुठलीही एक्झाम असो, MPSC असो, SSC CGL असो, बँकिंग असो, यामध्ये व्होकॅब्लरीचा पार्ट हा महत्त्वाचा भाग असतो. 30% प्रश्न हे तुम्हाला व्होकॅब्लरीने विचारले जातात, 70% प्रश्न तुमचे ग्रॅमरवर असतात. तर मुख्यतः मी प्रयत्न करतो आहे की तुमचे व्होकॅब्लरीचे जे पण क्वेश्चन्स आहे किंवा व्होकॅब्लरीचा जो कोणता सिलॅबस आहे तो पूर्ण सिलॅबस मी या यूट्यूबद्वारे एक व्होकॅब्लरी सिरीज जी कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट राहील तुमच्यासाठी, तुमच्या फ्रेंड्ससाठी, तुम्ही सगळ्यांनाही माहिती देऊ शकता त्यांच्यासाठी. हा एक व्होकॅब्लरीचा सेशन, एक सिरीज मी काढण्याचा प्रयत्न करतो आहे. ते फ्री ऑफ कॉस्ट राहील आणि तुम्ही इथे कम्प्लीट व्होकॅब्लरी शिकू शकता. बरोबर. तर काही मी रिपीटेड क्वेश्चन्स इथे घेतलेले आहे जे तुम्ही बघू शकता, जे मुख्यतः MPSC CGL SSC CGL किंवा मग बँकिंग सेक्टर्समध्ये आलेले असाव्यात. मुख्यतः MPSCच्या पेपरमध्ये रिपीट झालेल्या काही व्होकॅब्लरी आहे, त्या पेपरच्या व्होकॅब्लरी आपण इथे बघतो आहे. ठीक आहे. जनरली आपण पाहतो की पेपरमध्ये व्होकॅब्लरी सेक्शनचा अभ्यास कसा केला पाहिजे, तर रिपीटेड व्होकॅब सगळ्या करून घेतल्या की शक्यतो पेपर भेटतो आपल्याला. पेपरमध्ये तेच प्रश्न आपल्याला व्होकॅबमध्ये पाहायला मिळतात बरेचदा. म्हणून आपण पेपरचे क्वेश्चन्स जास्तीत जास्त बघण्याचा प्रयत्न करूया. आपण रोज 5-7 शब्द, 10 शब्द रोजचे बघूया. हार्डली आपण 8-10 मिनटामध्ये एक व्हिडिओ तयार करू आणि त्यातून दररोज आपण व्होकॅब सेशन बघत बघत महिन्याभरात बऱ्याचशा व्होकॅब आपण प्रिपेअर करून घेऊ. बरोबर. चला आता सुरू करूया व्होकॅब सिरीजला, व्होकॅबच्या पहिल्या व्हिडिओला. आता सुरू करायच्या आधी एक गोष्ट सांगायची आहे की व्होकॅब्लरी म्हणजे असते काय. खूप राडा आणि खूप जास्त म्हणजे खूप मोठं करून बघतो आपण व्होकॅब्लरीला. अरे बापरे, इंग्लिश म्हटलं म्हणजे शब्दार्थ, व्होकॅब्स आहे की नाही. व्होकॅब्लरी म्हणजे शब्दार्थ आपल्याला करावं लागेल. शब्दार्थ कसे करायचे, शब्दार्थ कसे करायचे हा प्रश्न नाही आहे. खूप कठीण गोष्ट नसते ही. मला असं वाटते की शब्दार्थ आहे काय शेवटी. सगळ्यात जास्त शब्द म्हणजे वर्ब्स, ॲक्शन्स, क्रिया. मग काय राहील, ॲडजेक्टिव्स, नाऊन. बरोबर आहे. आणि राहील ॲडवर्ब्स. ह्यावरूनच तर व्होकॅब्लरी बनते. म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये 4 गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब आणि वर्ब, तर शक्यतोवर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत होऊन जातात. बरोबर आहे. तर या व्हिडिओला सुरू करू आणि बघूया की आपल्याला यामध्ये शिकायचं काय नेमकं. बघा, तुम्हाला सगळ्यात पहिले मी इथे नाव दिलेलं आहे, नेम. इथे मी शब्दांचे नाव देईल आणि हो, मेक शुअर हे सगळे शब्द जे आहे ना, हे सगळे शब्द तुमचे रिपीटेड शब्द आहे. हे तुमच्या एक्झाम्समध्ये रिपीट झालेले शब्द आहे. यस, तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये रिपीटेड क्वेश्चन्स आहे हे. त्यामधला शब्द आहे. इथे सगळे शब्द दिसत आहे. इथे त्यांचे मी पार्ट्स ऑफ स्पीच दिलेली आहे. म्हणजे तो कोण आहे बाबा, ॲडजेक्टिव्ह आहे, नाऊन आहे, वर्ब आहे, ॲडवर्ब आहे, जो कोणी आहे. मग त्याचा मी दिला इथे अर्थ मराठीतून तुम्हाला मिनिंग दिलेला आहे आणि मग त्याचा दिलेला आहे उदाहरण म्हणजे एक्झाम्पल. मग त्याचं मी सिनॉनिम काढलेलं आहे आणि त्याचा अँटॉनिम काढलेला आहे. अँटॉनिम आणि सिनॉनिमचे अर्थ, सिनॉनिम म्हणजे समान अर्थ आणि अँटॉनिम म्हणजे विरुद्ध अर्थ. अशा प्रकारे आपल्याला ही सिरीज, हा व्हिडिओ पूर्ण करायचा आहे. बरोबर. तर पहिला शब्द, आणि सगळेजण व्होकॅब्लरी कशी करणार माहिती आहे. एक तर तुम्ही माझ्यासोबत हा व्हिडिओ बघा. मी जो शब्द बोलतो तो तुम्ही पण रिपीट करा, मनातल्या मनात रिपीट करा किंवा तोंडातून बोलून त्याला रिपीट करा. नसेल तर तेव्हाच्या तेव्हा कमेंट्समध्ये तो शब्द लिहा. तर काय होईल, तुमच्या हाताखालून कमेंट जाईल. बरोबर आहे. तर तो शब्द लिहून निघेल तुमच्या हाताखालून. प्रयत्न करा. ऑब्स्टिनेट, सगळे माझ्यासोबत बोलतील. ऑब्स्टिनेट. हो, बरोबर. हा एक ॲडजेक्टिव्ह आहे. याचा अर्थ होतो हट्टी किंवा उद्धट. जसं एखादा मुलगा असतो ना, हट्टी असतो, कोणाचीच गोष्ट ऐकत नाही तो. जिद पे अड़ जाता है वो. क्या करता है वो बच्चा, जिद करता है, जिद पे अड़ जाता है. उसे हम बोलते हैं कि बच्चा कैसा है, ऑब्स्टिनेट है. ठीक आहे. आता त्या ऑब्स्टिनेटसाठी काही आपल्याकडे सिनॉनिम आहे. स्टबन म्हणतो आपण त्या ऑब्स्टिनेटला. काय म्हणतो, स्टबन. म्हणजे तो मुलगा जर जिद्दी असेल,
हट्टी असेल तर त्याला आपण म्हणतो की तो ऑब्स्टिनेट आहे, किंवा तो स्टबन आहे, किंवा तो मुलिश आहे, किंवा तो हेड स्ट्रॉंग आहे. येत आहे लक्षात? हेड स्ट्रॉंग आहे असं पण त्याला आपण म्हणू शकतो, बरोबर. मग त्याचे अँटोनिम काय? एखादा मुलगा जर हट्टी असेल तर त्याचा विरुद्ध मुलगा कसा असेल? चांगला असेल, तो ॲग्री करणारा असेल, फ्लेक्झिबल असेल, म्हणून आपण त्याला म्हणतो आहे ॲग्रीएबल, फ्लेक्झिबल किंवा येल्डिंग. ठीक आहे. मग सांगा मला ऑब्स्टिनेटसाठी तुमच्याकडे कोणते कोणते सिनॉनिम आहे? मग एक्झाम्पल बघू आपण. स्टबन, मुलिश, हेड स्ट्रॉंग हे सिनॉनिम्स आहे, समान अर्थ शब्द आहे. आणि अँटोनिम ॲग्रीएबल, फ्लेक्झिबल आणि येल्डिंग हे विरुद्धार्थी शब्द आहे. आता याचा वापर कसा? ही वॉज, तो होता. ही वॉजचा अर्थ काय होतो? तो होता. काय होता? ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजे हट्टी होता. कोण? तो. म्हणून तिथं ऑब्स्टिनेट वापरला आपण. आता ऑब्स्टिनेट काय आहे? एक ॲडजेक्टिव्ह आहे. आलं लक्षात? ऑब्स्टिनेट ॲडजेक्टिव्ह, हट्टी उद्धट. ही वॉज ऑब्स्टिनेट, तो एक ऑब्स्टिनेट होता. याचा सिनॉनिम आहे स्टबन, मुलिश, हेडस्ट्रॉंग आणि अँटोनिम आहे ॲग्रीएबल, फ्लेक्झिबल, येल्डिंग. पट्टा आहे? चला दुसरा शब्द घेऊया. तो आहे स्लँडर. काय नाव आहे याचं? स्लँडर. बरोबर. बोलून बघायचं मागे स्लँडर, कारण बोलल्याने वोकॅब जास्त लक्षात राहतात. स्लँडर काय आहे? एक नाऊन आहे. स्लँडर काय आहे? एक नाऊन आहे. स्लँडरचा अर्थ होतो निंदा करणे किंवा मानहानी करणे. तुम्हाला माहिती असेल लॉमध्ये मानहानी करणे हे एक वाईट गोष्ट आहे. मानहानीची केस लागते. तशीच केस एका डॉक्टरने लावली त्याच्या पार्टनरवर आणि सुई केलं त्याला. कशासाठी? त्या पार्टनरनी काय केलं? फॉर स्लँडर. त्या पार्टनरनी स्लँडर केलं म्हणजे मानहानी केली, निंदा केली त्याची, त्या डॉक्टरची. बरोबर. मग या स्लँडरसाठी, मानहानी किंवा निंदासाठी कोणते कोणते सिनॉनिम्स आहे आपल्याकडे? समान अर्थाचे शब्द. मानहानी किंवा निंदा म्हणजे फेमस असेल तो तर त्याचं डिफेम करणे, फेमवरून त्याला डिफेम करणे. म्हणून एक शब्द आहे डिफेमेशन, एक शब्द आहे कॅलमनी. फक्त बघितलं आणि ऐकलं तर लक्षात राहते तुमच्या, ते नक्की लक्षात राहणार. पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. त्याला बघून व्यवस्थित ऐका. डिफेमेशन, कॅलमनी आणि स्कॅन्डल, 3 शब्द या स्लँडरसाठी. स्लँडर, डिफेमेशन, कॅलमनी आणि स्कॅन्डल. जर एखादा व्यक्ती स्लँडर असेल, निंदा केली असेल, त्यांनी मानहानी केली असेल, तर त्याचा अपोजिट वर्ड काय होईल? स्तुती, प्रेज, ॲक्लेमेशन. 2 शब्द त्याच्यासाठी अपोजिट वर्ड्स. बघा तिसरा शब्द थ्रिफ्टी. एक वर्ड काय आपल्याकडे? थ्रिफ्टी. आता थ्रिफ्टी हा एक ॲडजेक्टिव्ह आहे. याचा अर्थ होतो की एखादा व्यक्ती काटकसरीने पैसे जपून वापरतो, दूरदर्शी असतो तो व्यक्ती. किंवा आपण त्याला बरेचदा काय म्हणतो? कंजूस असतात ना काही मुलं किंवा काही व्यक्ती आहे ना, फार थ्रिफ्टी असतात. असं बोलून बघायचं. काय असतात? फार थ्रिफ्टी असतात. थ्रिफ्टी म्हणजे कंजूस, काटकसरीने पैसे वापरतात. पण ते स्मोकिंग आणि ड्रिंकिंगसाठी नाही असं करत. म्हणजे एक्सेप्ट म्हणजे सोडून. काय सोडून? स्मोकिंग आणि ड्रिंकिंग सोडून तो मुलगा, ही इज अ थ्रिफ्टी मॅन. तो एक मुलगा कसा आहे? थ्रिफ्टी पर्सन आहे, थ्रिफ्टी मॅन आहे. म्हणजे कंजूस आहे, काटकसरीने पैसे वापरतो. तर आता इथे मॅन हा नाऊन आहे, बरोबर, कॉमन नाऊन. आणि या मॅनसाठी जो जास्तीची माहिती देणारा शब्द आला आहे का बघ. कसा मॅन? सुंदर मॅन, उंच मॅन, खाली मॅन, वर. कशा प्रकारचा मॅन? तो थ्रिफ्टी म्हणजे तो ॲडजेक्टिव्ह आहे त्याचा. आणि त्याच्यासाठी शब्द कोणते कोणते आपल्यासाठी? मग इकॉनॉमिकल आहे की नाही? थ्रिफ्टी म्हणजे काटकसरीने पैसे जपून वापरतो, त्याला म्हणतो आपण ही इज अ इकॉनॉमिकल पर्सन. इकॉनॉमिकल आहे तो. फ्रिगल किंवा मग प्रोव्हिडंट. मग सांगा थ्रिफ्टीसाठी कोणते कोणते शब्द? इकॉनॉमिकल, फ्रुगल, प्रोव्हिडंट. मान्य? आणि त्याचे अपोजिट वर्ड्स काय येणार? एक्स्ट्रावॅगंट, प्रॉफ्लिगेट आणि जनरस. जनरस म्हणजे उदार मनाचे, आपण ऐकलेलं आहे याच्या आधी. हे अपोजिट वर्ड्स आहे ना. एखादा कंजूस असेल तर दुसरा अपोजिट वर्डमध्ये कसा असेल? तो एक्स्ट्रावॅगंट असेल, तो प्रॉफ्लिगेट असेल, तो हे इथे लिहिलेला आहे प्रॉफ्लिगेट. आणि एक तो जनरस असू शकतो, है ना, जनरस. एक शब्द आहे लास्ट आपल्याकडे इथे, चौथा, फिल्थी. फिल्थी म्हणजे एक ॲडजेक्टिव्ह आहे. फिल्थी म्हणजे एक ॲडजेक्टिव्ह आहे. FILTHY म्हणजे खूप घाण किंवा गलिच्छ. तुम्ही म्हणू शकता असं वाक्यातून त्याला. वॉश युअर हँड्स, दे आर फिल्थी. म्हणजे एक नवीन शब्द माहीत पडला आज तुम्हाला. डर्टीसाठी एक नवीन शब्द माहीत पडला, फिल्थी. कोरोना पिरियडमध्ये हात खराब असले की हात धुवावे लागतात, तर काय म्हणणार? वॉश युअर हँड्स, दे आर फिल्थी.
डर्टीच्या ऐवजी फिल्थी शब्द. पेपरमध्ये आलेले शब्द आहेत सगळे. वॉश युअर हँड्स, दे आर फिल्थी. फिल्थी म्हणजे कसे? डर्टी. म्हणजे सिनॉनिम काय त्याचं? डर्टी. अनक्लीन. अनक्लीन म्हणजेच डर्टी, न धुतलेले. किंवा त्याला इंग्लिशमध्ये अजून ग्रीमी म्हणतात. काय म्हणतात? ग्रीमी. करेक्ट. आता त्याचे अपोजिट वर्ड काय होईल? एखादे जर अनक्लीन हातं असेल, डर्टी असेल, खराब असेल, गलिच्छ असेल, तर चांगल्याला काय म्हणू आपण? येस, क्लीन किंवा मग स्क्रब्ड. बरोबर. तर आता आपल्याकडे कोणते कोणते शब्द फास्टमध्ये बघूया. ऑब्स्टिनेट, स्टबन, मुलिश, हेडस्ट्रॉंग, ॲग्रीएबल, फ्लेक्झिबल, एल्डिंग. स्लँडर, डिफेमेशन, कॅलमनी, स्कॅन्डल. अपोजिट प्रेज, ॲक्लेमेशन. थ्रिफ्टी सिनॉनिम इकॉनॉमिकल, फ्र्युगल, प्रोव्हिडंट. आणि अपोजिट एक्स्ट्रावॅगंट, प्रॉफ्लिगेट आणि जनरस. फिल्थी डर्टी सिनॉनिम त्याचे डर्टी, अनक्लीन आणि ग्रीमी. अपोजिट वर्ड्स म्हणजे अँटॉनिम क्लीन आणि स्क्रब्ड. क्लीन आणि स्क्रब्ड.